त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. नुकताच राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा हा आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान कोल्हापूर येथे संविधान सन्मान परिषदही आयोजित करण्यात आली होती. आपला त्यांच्या या एकूण दौऱ्याचा किंवा या दौऱ्यातील एकूण कार्यक्रमाचा एक लेखाजोखा सांगणं हा आजचा आपला विषय नाही आणि तो उद्देशही नाही. त्या ठिकाणी त्यांनी जी भूमिका मांडली त्यांची ती भूमिका आणि 1969 मध्ये किंवा त्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी घेतलेली भूमिका याच्यामध्ये नेमकं काय साम्य आहे हे आज आपला पाहण्याचा विषय आहे. खरं तर आपण सगळेजण हे जाणतो, म्हणजे 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते एका बाजूला म्हणजे सिंडिकेट काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे इंदिरा गांधी यांना अक्षरशः त्या काँग्रेसमधून बाहेरच करण्यात आलं होतं. आणि यासाठी विषय आपल्या समोर असा आणला गेला की राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जे नाव काँग्रेसने घोषित केलं होतं नीलम संजीव रेड्डी यांचं, तर त्याच्या विरोधात इंदिरा गांधी यांनी व्ही गिरी यांचं नाव पुढे आणलं होतं आणि हाच मुद्दा काँग्रेस अंतर्गत मतभेदाचा झाला असं सांगण्यात आलं होतं. परंतु तपशिलामध्ये मुद्दा हा नव्हता. मुद्दा हा होता की त्या काळामध्ये देशातील 14 खाजगी बँक, ज्यामध्ये आज आपण नॅशनलाइज झालेल्या बँका 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 साली करण्याचा निर्णय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी घेतला. कोणत्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्याच्यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, त्याप्रमाणे देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. तर या 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण त्या काळात झालं आणि नेमका हाच मुद्दा म्हणजे त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात वित्तमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांचा या भूमिकेला विरोध झाला आणि त्यांना मंत्रिमंडळाच्या या पोर्टफोलिओमधून बाजूला करण्यात आला. आणि हाच मुद्दा इंदिरा गांधी आणि सिंडिकेट यांच्यामधला प्रमुख मतभेदाचा मुद्दा होता. मोरारजी देसाई यांना बँका या खाजगी क्षेत्राकडेच राहाव्यात असं वाटत होतं आणि याच्यामध्ये जेव्हा आपण कुठलाही राजकीय पक्ष आपली भूमिका निवडणूक आयोगाकडे जेव्हा जाहीर करतो तेव्हा त्यांना आपल्या एक वैचारिक भूमिकेचाही त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. म्हणजे त्यावेळी काहीशी समाजवादीच्या दिशेनं जाणारी, डाव्या समाजवादीच्या दिशेनं जाणारी भूमिका इंदिरा गांधींनी घेतली आणि मोरारजी देसाई यांनी तत्सम सगळ्या काँग्रेसींनी जी भूमिका घेतली ती उजव्या विचारांची ही भूमिका घेतली. आणि याचं प्रामुख्याने आपल्याला जे प्रतिबिंब दिसतं म्हणजे 1971 मध्ये म्हणजे 69 मध्ये मतभेद झाल्यानंतर काँग्रेस फुटली, म्हणजे इंदिरा गांधींना काँग्रेसच्या बाहेर करण्यात आलं आणि 71 मध्ये ज्या निवडणुका झाल्या 1971 मध्ये त्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी या 44% मतदान घेऊन 352 जागा घेऊन निवडून आल्या आणि मोरारजी देसाई आणि ज्यांनी राष्ट्रीयकरण केलेल्या बँकाच्या धोरणासाठी ज्यांनी विरोध केला होता त्यांना अवघी 10% मतं मिळाली आणि केवळ 16 जागा मिळाल्या. यानंतर म्हणजे जवळपास ही 77-78 पर्यंत आपल्याला खेचलेली दिसते आणीबाणीच्या माध्यमातून. आणि मग त्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका होण्याच्यासाठी म्हणजे ज्यामध्ये नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्याकडे आलं होतं. जयप्रकाश नारायण हे इंदिरा गांधीचे कट्टर विरोधक असतानाही बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या धोरणाचा मात्र त्यांनी प्रशंसा केली होती. आता या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या आणि आज राहुल गांधी काल परवा झालेला जो कोल्हापूर दौरा आहे या कोल्हापूर दौऱ्याचं एक भूमिका जर आपण पाहिली तर त्यांनी 2 भूमिका जाहीरपणे मांडल्या. एक म्हणजे की या देशातला जो आरक्षणाची मर्यादा जी सर्वोच्च न्यायालयाने लावून टाकलेली आहे या आरक्षणाच्या मर्यादेला कुठल्याही परिस्थितीत वाढवणार किंवा ती संपवणार. म्हणजे आरक्षणाची मर्यादा जी सर्वोच्च न्यायालयाने 50% करून ठेवली आहे ती संपवायची, म्हणजे जेणेकरून देशातल्या सर्व जात प्रवर्गांना एक प्रकारे आरक्षणाचा लाभ मिळेल अशी ती भूमिका आहे. दुसरी भूमिका त्यांनी जाहीर केली जातनिहाय जनगणनेची. आणि या जातनिहाय जनगणना ही नेमकी कशासाठी करायची तर देशातल्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत आणि त्याशिवाय सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्याही ज्या संस्था आहेत अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये कोणत्या सामाजिक प्रवर्गाचं किंवा कोणत्या जातींचं किती प्रतिनिधित्व आहे, त्यांना ते मिळालं आहे की नाही, तो सामाजिक न्याय झाला आहे की नाही,
आणि नसेल झाला तर त्याची माहिती येईल आणि त्यावर उपाययोजना करता येईल. आता हा म्हणजे 1969 साली इंदिरा गांधींनी जो मुद्दा घेतला तोच मुद्दा आज राहुल गांधी घेत आहेत. म्हणजे अनेक गोष्टींचं खाजगीकरण झालं त्या काळामध्ये. म्हणजे सामाजिक भूमिका घेण्यासाठीही काँग्रेसमधल्या ज्येष्ठांचा जो विरोध होता तो प्रामुख्यानं वरच्या जातींच्या हितसंबंधासाठीच होता. आणि आज राहुल गांधी जी भूमिका घेत आहे आरक्षणाच्या मर्यादा हटवण्याची, जातनिहाय जनगणना करण्याची, त्याला देखील वरच्या जात समूहांचाच विरोध आहे. ही या दोघांच्या भूमिकेतलं साम्य. अर्थात आपल्याला काँग्रेसच्या संदर्भात हा आपण व्हिडिओ बनवत नाहीये किंवा काँग्रेसचं उदात्तीकरण करण्याचा हा मुद्दा नाहीये, परंतु इतिहासाच्या संदर्भात समजून घेत असताना प्रत्येक वेळी भारतीय राजकारणामध्ये जे बदल मोठ्या प्रमाणात घडून आले त्याच्या मागे जी भूमिका आहे ती सामाजिक भूमिका आहे. जेव्हा समाज परिवर्तनाची सामाजिक भूमिका घेतली जाते, समाजामध्ये बदल घडवून आणण्याची आणि खास करून खालच्या जात समूहांच्या हितसंबंधामध्ये किंवा त्यांच्या कल्याणार्थ जेव्हा भूमिका घेतली जाते त्यावेळी भारतीय राजकारणामध्ये नवी नवी वादळं आहेत. आणि ही वादळं जी आहेत ही वादळं म्हणजे वरच्या जातींच्या हितसंबंध विरुद्ध खालच्या जातींचे हितसंबंध अशीच ती प्रामुख्याने आहेत. म्हणजे 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, 71 मध्ये स्टील असेल, कॉपर असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, इन्शुरन्स असेल, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रींचं 1971 मध्ये राष्ट्रीयकरण झालं. 71च्या युद्धात सैन्याला किंवा नेव्हीला फ्यूल किंवा इंधन पुरवण्यासाठी ज्या काही मर्यादा दिसल्या त्याच्या अनुषंगानं मग 1973 मध्ये ज्या तेल कंपन्या आहेत, ऑइल कंपन्या आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, या सगळ्या कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यांच्याकडे म्हणजे ऐन युद्धाच्या काळात किंवा ज्यावेळी गरज लागेल त्यासाठी तेलाचा इंधन साठा रिझर्व्ह ठेवण्याची एक भूमिका देण्यात आली. आता त्या काळात राष्ट्रीयकरण करून समाजाच्या दबलेल्या वर्गाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व ते एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातूनही देणं आणि देशातल्या ग्रामीण भागापर्यंतच्या समाजाला त्याच्यापर्यंत बँक व्यवस्था नेणं. म्हणजे 69 मध्ये 8,200 एकूण बँक शाखा देशामध्ये होत्या. राष्ट्रीयकरण केल्यानंतर ह्या शाखा जवळपास 62,000 पर्यंत वाढल्या. म्हणजे कुठे 8,200 आणि कुठे 62,000. हा आपण जर रेशो पाहिला तर ग्रामीण भागातल्या महिलांना एक बचतीचं त्यामुळे वरदान आलं किंवा तो एक हेतू आला ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये, श्रमिक जनतेमध्येही ते आलं. आणि त्याशिवाय बँकांच्या शाखा वाढल्यामुळे खालचा जो समूह होता ज्याचं राष्ट्रीयकरण केल्यामुळे त्यांचं आरक्षण त्या ठिकाणी भरण्यात आला. हा त्याचा एक सामाजिक. त्याच्या उलट आज जी भूमिका राहुल गांधी घेत आहेत ही इंदिरा गांधी त्या काळात सत्तेत असताना घेतलेली भूमिका आणि आज राहुल गांधी सत्तेत नसताना घेतलेली भूमिका. आणि दोन्ही वेळा इंदिरा गांधींच्या समोर मोरारजी देसाई हे विरोधात होते आणि राहुल गांधी यांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर या ऐतिहासिक दोन्ही बाबी जर आपण समजून घेतल्या आपल्याला 89चं जे राजकारण आहे म्हणजे 77 मध्ये जे राजकारण झालं, 77 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनलं, पण त्या सरकारच्या स्थापनेपूर्वीच त्यामध्ये जनसंघ हा RSSचा राजकीय पक्ष त्यामध्ये होता. आणि आजही जयप्रकाश नारायण यांच्यावर ते आरोप होतात की त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून RSSला देशाच्या मध्यवर्ती भूमिकेत आणलं आणि या भूमिकेची चिकित्सा ज्या ज्या विचारवंतांनी केलेली आहे त्यांनी जयप्रकाश नारायण यांना दोषारोपच या भूमिकेसाठी दिलेला आहे. आज तर RSS किंवा त्यांची भारतीय जनता पक्ष हा सत्तेत, मुख्य सत्तेत आहे आणि म्हणून या संघर्षामध्ये सामाजिक प्रश्न हा तीव्र बनलेला आहे आणि ह्या सामाजिक प्रश्नाच्या अनुषंगानं त्याला कशा शब्दात मांडावं यासाठी एक सोपी पद्धत जी आहे की संविधान बचाव. कारण सामाजिक आरक्षण जे आहे हे सामाजिक आरक्षण संविधानावर आधारलेलं आहे आणि ते संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी जे सरसावलेले आहेत त्यांच्या विरोधात जाऊन हे संविधान बचाव करण्याची भूमिका जेव्हा निवडणुकीमध्ये घेतली गेली तेव्हा सत्ताधाऱ्यांना पूर्ण बहुमताकडे जाता आलं नाही जे संघ आणि भाजपला. आणि दुसऱ्या बाजूला जो विरोधी पक्ष देशामध्ये सर्वत्र कमजोर झालेला होता तो विरोधी पक्ष मोठ्या ताकदीनं देशामध्ये उभा राहिला. आणि म्हणून संविधानाची ताकद ही त्याच्या सामाजिक शक्तीमध्ये आहे आणि ही शक्ती राहुल गांधींनी ओळखली
आणि त्या काळात इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामध्ये ती ओळखली होती. हा या दोन्ही ऐतिहासिक भूमिकांचा जर आपण महत्वाचा मुद्दा पाहिला तर 1989 मध्ये जे सरकार आलं, म्हणजे ते सरकार भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर आलं होतं, म्हणजे बोफोरच्या अनुषंगानं. परंतु त्या सरकारला, व्ही.पी. सिंग सरकारला सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी लागली, म्हणजे सामाजिक भूमिकेवर यावं लागलं आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय म्हणून त्यांनी घेतला. आणि म्हणून व्ही.पी. सिंग यांचं सरकार हे केंद्रातील पहिलं ब्राह्मणेतर सरकार असं जरी आपण त्याचा उल्लेख केला तर तो अयोग्य होणार नाही. आणि म्हणून त्यांनी मंडल आयोग लागू करण्याचा जो निर्णय घेतला, आणि मंडल पूर्वी आणि मंडल नंतरचं जर राजकारण आपण पाहिलं तर या दोन्ही राजकारणामध्ये आपल्याला महत्वपूर्ण दिसते ती सामाजिक भूमिका. आणि मंडलने जे सामाजिक ध्रुवीकरण देशामध्ये आणलं आणि सामाजिक न्यायाचा अजेंडा आणला, त्याला विरोध करणं हे भाजपाला किंवा संघाला शक्य नव्हतं. आणि मग तिथे राजकारणामध्ये धर्म हा आणला गेला आणि मग धर्माच्या अनुषंगानं मग रथयात्रा असतील, अन्य असतील, त्या सगळ्या या देशामध्ये झाल्या. आता प्रश्न असा आहे की मंडल नंतरच्या राजकारणामध्ये, मंडल नंतरच्या काळामध्ये 30 वर्ष या देशाची राजकीय सत्ता अस्थिर राहिली, ती बहुमताची राहिली नाही. आणि या अस्थिर राजकीय सत्तेमध्ये सामाजिक न्यायाची तीव्र भूमिका घेऊन राजकीय पक्षांनी जे यायला हवं होतं ते फक्त सेक्युलर, म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि धर्मांध या मर्यादांपर्यंतच ते राहिले. आणि निखळ सामाजिक न्यायाची, सामाजिक बदलाची भूमिका घेणं हे मोघम राहिलं. आणि त्याचा परिणाम 2014च्या राजकीय निवडणुकांमध्ये या सगळ्या सेक्युलर बनवणाऱ्या युतींचा, आघाड्यांचा, पक्षांचा एक प्रकारे पराभव झाला. आणि अच्छेदींच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला या देशाची पूर्ण बहुमताची राजकीय सत्ता मिळाली. 10 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा सामाजिक न्यायाचा मुद्दा हा प्रभावीपणे पुढे आला आणि तो मुद्दा संविधान बचावची भूमिका घेऊन आला. आणि म्हणून बहुमतातल्या सरकारला अल्पमतात यावं लागलं आणि कमजोर विरोधी पक्ष हा ठासून उभा राहिला, ताकदीने उभा राहिला. आता या राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुका किंवा मतदान संपलेलं आहे, उद्या त्यांचे निकाल येतील. येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या आणि झारखंडच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये संविधान बचाव हाच मुद्दा पुन्हा जो येतो आहे तो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने येतो आहे. त्यामुळे आरक्षण हा जो मुद्दा होईल हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये होतील. आणि ज्या ज्यावेळी निवडणुकांमध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा हावी झालेला आहे त्या त्यावेळी सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांनाच यश मिळालं आहे. हा भारतीय राजकारणाचा सामाजिक इतिहास आहे. आणि म्हणून राहुल गांधी यांनी जी भूमिका कोल्हापूरमध्ये घेतलेली आहे ती भूमिका सामाजिक राजकारणाच्या दिशा अधिक विस्तारित करणारी आहे. मात्र या पुढचं राजकारण नेमकं कसं असावं आणि कसं राहील यासाठी आम्ही स्वतंत्र व्हिडिओ करू. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.